संस्थेत नोकरीचे आमिष दाखवून अत्याचार केल्याप्रकरणी सोलापुरातील प्रसिद्ध उद्योजकासह दोघांवर गुन्हा दाखल झाला आहे। उद्योजक प्रदीप शिंगवीसह रेखा गुप्ता आणि शीलवंती बिराजदार या तिघांवर गुन्हा दाखल झाला आहे। या प्रकरणातील पीडित महिलेविरोधात सुद्धा 1 कोटी रुपयांची खंडणी मागितल्याचा गुन्हा नोंद झाला आहे। सोलापुरातील एका संस्थेत अधीक्षक पदावर नोकरी लावतो असे म्हणत आरोपी प्रदीप शिंगवी याने अत्याचार केल्याचा पीडितेचा आरोप आहे। तर संस्थेतल्या 2 महिलांनी पीडितेस धार्मिक कारणावरून हीन वागणूक दिल्याचा पीडित महिलेने आरोप केला आहे। मूळची मुंबईची असलेल्या या पीडित महिलेच्या तक्रारीवरून तिघांविरोधात भारतीय न्याय संहिता कलम 69 आणि अॅट्रॉसिटी कायद्याच्या विविध कलमानुसार गुन्हा नोंद झाला आहे। दरम्यान पीडित महिलेला संस्थेच्या कामातून काढण्यात आले असून तरी देखील महिला संस्थेत अवैधरित्या राहत होती असे बोलले जात आहे। कामावर पुन्हा घ्या अन्यथा तुमच्या विरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल करेन अशी धमकी देत 1 कोटी रुपयांची खंडणी पीडित महिलेने मागितल्याचा शिंगवी यांचा आरोप आहे। प्रदीप शिंगवी यांच्या फिर्यादीनुसार पीडित महिलेविरोधात देखील खंडणी मागितल्याचा गुन्हा दाखल झाला आहे। या प्रकरणात परस्पर विरोधी तक्रार देण्यात आली आहे। पोलिसांनी फिर्यादीच्या म्हणण्यानुसार गुन्हा नोंद केलाय। दोन्ही प्रकरणाचा सविस्तर तपास केल्यानंतर पुढील कारवाई केली जाईल अशी माहिती सोलापूर तालुका पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल देशपांडे यांनी दिली। स्नेहालयाचे अध्यक्ष आहेत प्रदीप रसिकलाल शिंगवी, स्नेहालय संस्था चालवतात। तर त्यांच्या तक्रारीवरून जी पीडित आहे पीडिताच्या आणि इतर 1 जणांच्या विरोधात तक्रार आहे। त्याच्यामध्ये जी पीडिता आहे ती पीडितेला त्यांनी स्नेहालयामध्ये नोकरी दिलेली होती आणि काही कारणाने तिला त्यांनी टर्मिनेट केलेलं होतं आणि ती त्या टर्मिनेट केल्यानंतर देखील ती निघून जाता स्नेहालयामध्येच थांबली आणि मग जर तिला त्या ठिकाणून जा असं सांगत असताना ती गेली नाही आणि त्याच्यानंतर ती प्रकरण मिटवून घेण्यासाठी त्यांच्यावरती दबाव आणत अशा स्वरूपाची तक्रार होती। जर नाही प्रकरण मिटवलं तर मग मी ते 354 सारखी विनयभंगासारखी तक्रार देईन आणि अॅट्रॉसिटी करीन अशा स्वरूपाची धमकी देत होती आणि ते जर प्रकरण मिटवायचं असेल तर त्यांना शिंगवींना 1 कोटी रुपयाची खंडणी मागितल्याची तक्रार त्यांनी दिलेली आहे। त्याच्यावरून पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल आहे आणि याची जी पीडित आहे तिने देखील शिंगवींच्या विरोधात 376 आणि अॅट्रॉसिटीची तक्रार दिलेली आहे। दोन्ही तक्रारी त्यांच्या म्हणण्याप्रमाणे घेऊन पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल केलेला आहे। पोलीस स्टेशनला आता दोन्ही बाजूच्या पुराव्यांची शहानिशा करून पुढची योग्य ती कारवाई करण्यात येईल। कुठल्याही स्वरूपाची हार्श ॲक्शन जोपर्यंत पुरावा होत नाही मिळत नाही तोपर्यंत घेण्यात येणार नाही। खंडणीचा जो गुन्हा दाखल झाला तो किती तारखेला झालेला होता आणि किती वाजता आणि 376 गुन्हा किती तारखेला? खंडणीच्या ह्याची वेळ आता सध्या माझ्याकडे नाही, परंतु 376चा जो आहे तो 1:25 रात्री दाखल झालेला आहे 11 तारखेला 11/2। त्याच्या अगोदर खंडणीचा त्यांनी त्यांना जी पैशाची मागणी केलेली आहे आणि ती निघून जात नाही स्नेहालयामधून निघून जात नाही आणि ते प्रकरण मिटवण्यासाठी जे पैशाची मागणी केलेली आहे त्याच्याबद्दलचा पण गुन्हा दाखल आहे।